नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असाच एक सोहळा बघायला आज आपण आलो निरोमला. निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील भास्कर दिनकर राऊत यांच्या घरी आपण जाणार आहोत. आणि यांचं घर आहे निरोम पहिलीवाडी म्हणजे टेमवाडीमध्ये. आणि त्या ठिकाणी हा सोहळा साजरा होतोय. तर कशा प्रकारे हा सोहळा साजरा होतो तो बघूया. म्हणजे 23 आणि 24 नोव्हेंबरला हा कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमाचा पण आनंद घेणार आहोत आणि हा संपूर्ण सोहळा कशा प्रकारे साजरा होतो तो बघूया. तर आता आपण आहोत निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. आता आपण आहोत निरोम टेमवाडी या ठिकाणी म्हणजे पहिलीवाडी. आणि आता आपण भास्कर राऊत यांच्या घरी आलो आहे आणि हे त्यांचं घर आहे. या ठिकाणी आता परमपूज्य अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराजांचं आगमन होईल थोड्या वेळात. सकाळचे 8 वाजलेत. तर आता सर्वप्रथम आपण दर्शन घेऊया इकडे. श्री ठिकाणदार महापुरुष याचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर त्या ठिकाणी कार्यक्रमाला जाऊया. मुंबईवरून आलेले आपले भक्त मंडळांना नम्र विनंती आहे की आता स्वामींचं आगमन भास्कर दिनकर राऊत यांच्या घरी 10 ते 15 मिनिटं होणार आहे. तरी आपण सर्वांनी लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवायची आहे. सुंदर असं मंदिर आहे. आणि आता थोड्याच वेळात महाराजांचं आगमन होईल अशी आता अनाउन्समेंट सुद्धा झाली. तर आता संपूर्ण कार्यक्रम कशा प्रकारे तो बघूया. आणि आता अनेक भक्त लोक लांबून लांबून आलेत. मुंबईवरून सुद्धा आलेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर. आणि आता महाराजांचं आगमन झालेलं आहे.
दगड एक मिनिट सचिदानंद प्रेमा सद्गुरु सुखरामा हरिहर तु ब्रह्म आरती सीतारामा एक कादरीशा करी कल्पनाशा सोडून नवकाशा उद्धरी श्यामा आरती सीतारामा सचिदानंद प्रेमा सद्गुरु सुखरामा हरिहर तु ब्रह्म आरती सीतारामा करोमि सुखमा प्रबोधिले वर्मा दुर्व्यज्ञान भारती सीतारामा सचिदानंद प्रेमा सद्गुरु सुखरामा हरिहर तु ब्रह्म भारती सीतारामा नाम सकला दत्तात्रय दासा तेरी स्वरूपी रामा आरती सीतारामा सोनियाचा दिवस आज सोनियाचा दिवस किले संतांस खुशी देखिले संतांस आजी सोनियाचा दिवस आजी सोनियाचा दिवस निरसला शीण अवघानी रसला शीण अवघानी रसला शीण अवघानी रसला शीण
घराची वास्तुशांत झाली, सगळ्या गावातील लोकांना जेवायला वाढलं, पाहुणे सोयरे सगळे येऊन निघून गेले, सगळ्यांनी वाहवा केली. दुसऱ्या दिवशी मंदिरात गेला माणूस, देवा आता गावात दोनच मोठे आहेत, एक तुझा कळस आणि एक माझं घर. तुझा कळस म्हणजे मंदिराचा. पूर्वी मंदिराच्या कळसापेक्षा उंच घर कोणी बांधत नव्हतं, मान ठेवायचे. अजूनही खेडेगावात देवाच्या मंदिराच्या कळसापेक्षा उंच घर बांधायचं नाही अशी प्रथा आहे. एक आदर आहे देवाबद्दल, कृतज्ञता आहे, आणि देवापेक्षा आपण मोठे नाही हा भाव आहे, त्याच्यामध्ये नम्रता आहे. दर्या उतरून येऊन 4 घरांसाठी सद्गुरूनं पायपीट करावी, पण ज्याला माझं म्हटलं त्याच्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी चालेल, पण त्याच्या आयुष्यात दुःख येऊ देणार नाही ही सद्गुरूची प्रामाणिक इच्छा असते. म्हणून शिष्य तळमळीचा असावा लागतो. आणि गुरु गावी गेल्यानंतर आपल्या महाराजांचं कार्य पुढे चालू राहायला पाहिजे. महाराजांनी आपल्याला जे उपदेश केलेले, आपण तरेल नव्हे तो नवल, खोडे उद्धरील सर्वांचे, असं करणं. आपण यथार्थ जेवावे, उरले ते अन्न वाटावे. आपण येथेच जेवायला पाहिजे आणि आपल्याला झाल्यानंतर इतरांनाही तेच सुख समाधान मिळावं ही अपेक्षा ठेवून चालवायला पाहिजे. आणि या वर्षीचा हा कार्यक्रम संपले की ते पुढच्या वर्षी, उद्यापासून पुढच्या वर्षीचे जोडलेले लागतात. वर्षातनं 1 दिवस कमी झाला, 2 दिवस कमी झाला, आता जवळ आला म्हणत 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 पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाला सन्नद्ध होतात. आपण मंडळी या ठिकाणी जवळपास 600-700 लोकांचं जेवण बनते आणि संध्याकाळी मिळून साधारण 1000 लोक जेवणार आहेत. जेवण चालू आहे. आणि या ठिकाणी आता महाप्रसाद चालू आहे. आणि आता आपण आलोय विश्वास राऊत यांच्या घरी आणि महाराज इकडे आले होते या घरात.
आमची उद्घोष खूप चांगली करतात हा ईश्वरभरात. थोडी मुंबईची सगळी लोक येतो ना. आतमध्ये आलेला सगळे उठले असते. तर अशा प्रकारे महाराजांचं आता प्रस्थान होत आहे तिथून आणि सुंदरसा सोहळा निरोम. गाडी आता स्वामीजी
नावडे पुराण मैत्री संत केळी बहुत